शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला विश्वासू कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ सोयाबीन पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी आणि चक्री भुंग्याचा आपल्याला कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. अतिशय छोट्या वेळामध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे. खोडमाशी आणि चक्री भुंगाचं एकात्मिक व्यवस्थापन आपण एक सोबतच पाहणार आहोत. वेगवेगळ्या फवारणी आपल्याला करायची गरज नाही. या दोन्हीचं व्यवस्थापन आपण एकत्रित पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो हे मी सांगणार आहे. सोबतच तुम्हाला सांगणार आहे की खोडमाशी आणि चक्री भुंग्याची लक्षणं तुम्हाला कशा प्रकारे दिसतात, कशामुळे यांचा प्रादुर्भाव होतो, आल्यानंतर आपल्या पिकाचं काय नुकसान होऊ शकतं आणि एकदा का प्रादुर्भाव झाला तर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि प्रादुर्भाव वाढल्यानंतर कुठल्या कीटकनाशकांच्या फवारण्या करायच्या आहेत, बाकीच्या व्यवस्थापनाचे आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर वेळ न घालवता पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना. तुम्हाला तर माहितच आहे की आपण सोयाबीन पिकाचं एक लागवड ते काढणी असं शेड्यूल बनवलेलं आहे खास 2025 साठी. हे शेड्यूल तुम्ही PDF स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती खरेदी करू शकता. याची किंमत 139 रुपये आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही सारी माहिती मिळणार आहे. शेड्यूल कसं खरेदी करायचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती क्लिक करून पेमेंट पूर्ण करा. तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेड्यूल येऊन जाईल. समजा या शेड्यूल बद्दल तुम्हाला इतर काही शंका असतील, प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा. सूचना समाप्त झालेली आहे. आपण लगेच आपल्या मुख्य विषयावरती येऊया. मित्रांनो, सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक प्रमुख खरीप पीक आहे. जवळपास 60 ते 70% लोक थोडं ना थोडं सोयाबीन आपल्या प्लॉटमध्ये करत असतात खरीप हंगामामध्ये. परंतु बदलत्या हवामानामुळे आपल्या सोयाबीन पिकावरती वेगवेगळ्या किडी असतील किंवा वेगवेगळे रोग असतील त्यांचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यामधील प्रमुख कीड आणि रोग म्हणलं तर खोडमाशी आणि चक्री भुंगा आहे. खूप मेजर प्रॉब्लेम आपल्याला दिसत आहे. जसं जसं वातावरण बदलत आहे, जशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या फवारण्या करत आहोत, वेगवेगळी रासायनिक खतं आपण आवाजवे आपल्या प्लॉटमध्ये टाकत आहोत, तसं तसं कीड आणि रोगांचा प्रॉब्लेम आपल्याला वाढलेलाच दिसून येत आहे दिवसेंदिवस. तो काही कमी होत नाही. वेगवेगळे कीड रोग आहेत. प्रामुख्याने आपण खोडमाशी आणि चक्री भुंगाबद्दल बघणार आहोत. अशा प्रकारचं तुम्हाला खोडमाशी त्या ठिकाणी दिसून येते, त्याची आळी आहे. अशा प्रकारचा चक्री भुंगा तुम्हाला प्लॉटमध्ये तुमच्या दिसू शकतो. एक एक करून आपण लक्षणं दोघांची पाहूया. म्हणजे खोडमाशीची देखील लक्षणं पाहूया, प्रादुर्भाव पाहूया, चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव लक्षणं पाहूया आणि मग नंतर शेवटी दोघांचं एकत्रित पद्धतीने आपण उपाय कसे करू शकतो, कंट्रोल करू शकतो, कसं करू शकतो ते पाहूया. खोडमाशीचं बघा, प्रौढ माशी काळ्या रंगाची चकचकीत असते. झाड 15 ते 20 दिवसाचा असताना शेंडा सुकून जातो आणि खाली असा उलटा वाकलेला दिसून येतो. सगळ्यात महत्वाचं आणि मेजर लक्षण आहे. शेंडा जर असं पडलेला दिसत असेल तुम्हाला सुकून तर नक्कीच ते खोडमाशीचं लक्षण आहे. शेंडा कापल्यानंतर पिवळी आळी तुम्हाला त्याच्यामध्ये खालच्या बाजूने खोड पोखरत असताना दिसून येईल. म्हणजे वरून शिरते आणि खालीपर्यंत त्या ठिकाणी ती जाते. यामुळे झाडाची वाढ खुंटलेली दिसून येईल. फुले आणि शेंगा तुम्हाला अतिशय कमी तशा झाडाला दिसतील. रोप लहान असताना प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड तुम्हाला त्या ठिकाणी वाळून गेलेलं दिसून येतं. तर ही जर लक्षणं असतील तर नक्कीच मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी समजू शकता की आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा प्रकारे ही लक्षणं आहेत. अशा प्रकारची खोडमाशी असते. अशा प्रकारे तुम्हाला जर शेंडा वाळून त्या ठिकाणी खाली वळलेला दिसून येईल तर नक्कीच तो खोडमाशीचा प्रॉब्लेम आहे. ही तुम्ही जर ते खोड बरोबर असा शेंडामधून चिरला तर खालीपर्यंत तुम्हाला अशा प्रकारची एक पिवळी आळी त्या ठिकाणी दिसलेली चाललेली दिसून येईल. वरच्या बाजूने अशी खालच्या बाजूला ती पोखरत जाते आणि वरून जर प्लॉट बघितला तर अशा पद्धतीने तुम्हाला एक पॅचचा पॅच तो त्या ठिकाणी सुकलेला दिसून येईल. आता हे झालं खोडमाशीबद्दल. आता चक्री भुंगाबद्दल आपण पाहूया. जवळपास चक्री भुंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भावाचा कालावधी देखील सेमच आहे आणि प्रादुर्भावाची लक्षणं जवळपास सेम आहेत. 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला चक्री भुंगाचा प्रॉब्लेम दिसू शकतो. झाडाचे पान आणि फांदी सुकलेले दिसून येते. प्रौढ भुंगा फिकट तपरी रंगाचा असतो. अंडी पिवळसर असतात व लांबट त्या ठिकाणी असतात. आळी पांढऱ्या रंगाची असते. नंतर ती पिवळी व गोलाकार होते. पानाच्या देठातून खोड पोखरत ही देखील खाली जाते. यामुळे शेंगा कमी लागतात आणि खोड त्या ठिकाणी मधूनच तुटते किंवा पिचकलेले आपल्याला दिसून येते. तर बघा, जवळपास चक्री भुंगा आणि खोडमाशी याची लक्षणं सेमच आहेत. तर नक्कीच म्हणूनच मी तुम्हाला या दोघांच्या ज्या उपाययोजना आहेत त्या एकत्रित सांगणार आहे. ह्याचे फोटो बघितले तर अशा प्रकारचा हा प्रौढ भुंगा असतो.
याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती दिसून येतो. सेमच बघा, खोडमाशीची देखील आणि चक्रीभुंग्याची लक्षणे देखील सेमच आहेत. अशा प्रकारे शेंडा त्या ठिकाणी तुम्हाला खाली वळलेला दिसून येईल. अशा प्रकारची पांढरट पिवळी आळी तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही खोड वरून खालपर्यंत चिरलं तर त्याच्यामध्ये दिसणार आहे. अशा प्रकारची पिवळ्या बघा, थोडीशी पांढरट थोडीशी पिवळी तुम्हाला आळी त्या ठिकाणी दिसते. ठीक आहे, दोन्हीचे आपण लक्षणं बघितलेले आहेत, खोडमाशी आणि चक्रीभुंगा. आता एकात्मिक उपाययोजना काय करायचे बघा. आता डायरेक्ट शेतकऱ्यांची अपेक्षा काय असते की पटकन आम्हाला एक कीटकनाशक सांगा, त्याची फवारणी करतो, मोकळं होतो. दरवर्षी तुम्ही जर सोयाबीनचं पीक घेत असाल तर नक्कीच ह्या उपाययोजना लक्षात ठेवा. एकात्मिक उपाययोजना, ज्याला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, ते करणं गरजेचं आहे. आणि शेवटी आपल्याकडे प्रादुर्भाव वाढल्यानंतर उपाय आहेत, ते देखील मी सांगणार आहे तुम्हाला कीटकनाशकांचा. एकात्मिक मध्ये खोल नांगरट करणं गरजेचं आहे. खोल नांगरट केल्यानंतर आपलं शेत चांगल्या प्रकारे उन्हामध्ये तापणं गरजेचं आहे, जेणेकरून खोड माशी असेल, चक्रीभुंगा असेल, अशा ज्या काही वेगवेगळ्या अवस्था असतात, अंडी अवस्था असेल, कोश अवस्था असेल, तर त्या उन्हाच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी नष्ट होतात. पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर पेरणी आपल्याला करायची नाही. जितकी लेट पेरणी कराल तितकं तुम्हाला खोडमाशी चक्रीभुंग्याचा प्रॉब्लेम येणार आहे. पाऊस पडल्यानंतर 8 दिवसाच्या आत पेरणी करायची आहे, जास्त लेट करायचं नाही. शिफारशीनुसार खतांच्या मात्रा द्यायच्या आहेत. मी वारंवार सांगतो की शेड्यूल का गरजेचं आहे, ह्याच्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही जर खतांच्या मात्रा कमी दिल्या किंवा अतिरेक केला तरी देखील तुम्हाला कीड रोगाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. या किडीला प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निवड करायची आहे. आता कुठली कुठली वाण आहेत जी किडीला प्रतिकारक्षम आहेत ते आपल्या शेड्यूलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. सोयाबीन पिकावरती बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करायची नाही. थायमेथाक्झाम 30% FS फॉर्म्युलेशन असलेला घटक तुम्ही 10 ml प्रति किलो बियाण्यांवरती लावून बियाण्याला चांगलं चोळायचे, थोडंसं हलक्या पद्धतीनं बियाणं सावलीत सुकवायचे, मग ते आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे. पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे आपल्याला एकरी 10 लावायचे आहेत. आणि सोबतच ज्या ठिकाणी चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा प्रॉब्लेम दरवर्षी असतो त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकाश सापळा देखील त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. तर ह्या एकात्मिक उपाययोजना सुरुवातीला करून घ्या. स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपल्याला वाटतं की हे गरजेचं नाही, परंतु हे अतिशय गरजेचं आहे. 80% सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि उरलेला भाग हे सगळं केल्यानंतर देखील जर तुम्हाला चक्रीभुंगा खोडमाशीचा प्रॉब्लेम आला असेल आणि तो प्रॉब्लेम खूप वाढला असेल, म्हणजे सुरुवातीला तुम्ही नीम ऑइलचा वगैरे हात घेऊ शकता, परंतु जर प्रॉब्लेम खूपच असेल तर या प्रकारच्या कीटकनाशकांचा तुम्ही वापर करू शकता. आता मी तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 कीटकनाशकांचे पर्याय वेगवेगळे दिलेले आहेत. यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्यायचंय. एकतर तुम्ही कोराजन 6 मिली घेऊ शकता, अलिका 8 मिली घेऊ शकता, सिमोडिस 18 मिली, अँप्लिगो 8 मिली, सोलोमन 15 मिली किंवा प्रोफेक्स सुपर 30 मिली घेऊ शकता. सांगितलेलं प्रमाण एका पंपासाठी म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी आहे. कोणतंही एक कीटकनाशक घ्या, सोबत एखादं टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी मिसळू शकता, स्टिकर मिसळू शकता, गरज असेल तर एखादं बुरशीनाशक मिसळू शकता आणि तुमच्या प्लॉटवर त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरू शकता. एकंदरीत सांगायचं झालं तर सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी आणि चक्रीभुंग्यासाठी या कीटकनाशकांचा तुम्ही वापर करू शकता. आता बऱ्यापैकी कीटकनाशकांचं लेबल क्लेम नाही, परंतु फार्मर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ह्या कीटकनाशकांचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत सोयाबीन पिकावरती खोडमाशी आणि चक्रीभुंग्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की ह्याची फवारणी सेपरेट करायची का? नाही, आपण सोयाबीनवरती अंदाजे किती फवारणी करतो? 3 फवारणी करतो. 3 फवारणीमध्येच आपल्याला ह्या कीटकनाशकांचं शेड्यूल बसवायचं आहे. आता आपल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला 3 फवारण्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत, कुठलं टॉनिक, कुठलं स्टिकर त्या ठिकाणी मिसळायचंय, हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच आपल्या शेड्यूलमध्ये ते सर्व पाहू शकता. तर जास्त काय नाही, सोयाबीन पिकावरती खोडमाशी चक्रीभुंग्याबद्दल एकंदरीत एवढीच माहिती आहे. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर 100% तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. मी वैयक्तिक माझ्या कृषी डॉक्टर चॅनलवरती तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत असतो. आणि सुरुवातीला मी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दाखवलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथं पिकाचे फोटो पाठवले तरी देखील तुम्हाला माहिती मिळेल. परंतु मी शेवटी तुम्हाला तेच सांगतो, शेड्यूल घ्या, कारण तुम्हाला एकदाच घ्यायचंय. शेड्यूल घेतल्यानंतर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी शिकणार आहात की तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे. प्लॉटचं किंमत देखील अतिशय वाजवी आहे, जास्त काय आपण प्राइस ठेवलेली नाही. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. अजून देखील बरेच शेतकरी आहेत जे कृषी डॉक्टर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्या त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.